आणि म्हणून खंडेराय श्रेष्ठ असणारी देवता आहेत. आपलं कुळदैवत आहे ते, कुळदैवत. लग्न झाल्यानंतर जेजुरीला जावंच लागतं. तसं परिसरात लग्न झालं की खंडोबाचे या दर्शनाला इथं यावंच लागतं जोडीला. तिथं 4-5 पायऱ्या बायको उचलून घ्यावं लागत तिथं. इथं नाही तसं काही. हो, मी एकदा दर्शनाला गेलो, माय देखत एका माणसाने असणारी लग्न झालं ते आले जोडी. 35-70 असं होतं माप ते. याचं वजन होतं 35 आणि नवरीचं वजन होतं 70. आता तिथं खांद्यावर उचलून घ्यावं लागत ती म्हणते. ती म्हणे बैस. ती खालच्या पायरीवर बसलं, ती आपल्या वरच्या पायरीवर गेली, खांद्यावर बसली. उठायला लागलं तर मागची शिलाई सगळी उधळली ती पॅन्टीची. ताडाच वाजलं ती. असा तसा कसा तरी 2-4 पायऱ्या गेला, उतरून दिलं तिला. म्हणजे प्रथा आहे खंडोबारायाच्या जेजुरीला जावंच लागतं. ही आपली कुळाची देवता आहे. हो, खंडोबा म्हणजे कुळाची देवता असणारी आहे. आणि या खंडोबारायाच्या प्रांगणामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजाचा सप्ताह, आणि त्या सप्ताहाने आलेली संत मंडळी, वारकरी मंडळी, अन्नदान, देने को अन्नदान, लेने को हरि नाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. इथं अन्नदान असणारं श्रेष्ठ झालेलं आहे. म्हणून ही पुनीत झाली असणारी भूमी, श्रेष्ठ असणारी पुण्य पावन खंडोबारायाच्या पदस्पर्शाने पुण्य पावन आपला असणारा वाकडी पंचक्रोशी परिसर आहे. आणि म्हणून भगवंताकडं तुकोबाराय सांगतात, गोड हे चरण सेवा तुझी. हे देवन, तुझ्या चरणाची सेवा गोड आहे. हो, मला अद्वैत स्थितीमध्ये राहायचं नाही, मला द्वैत स्थितीमध्ये तू देव देव म्हणून राहावा आणि मी भक्त भक्त म्हणून राहावा.